तर 4च्या सुमारास ही बोट दुर्घटना घडलेली होती। 80 प्रवासी या प्रवासी बोटीतून नीलकमल नावाची ही प्रवासी बोट होती एलिफंटाला जाणारी, ज्यातून प्रवास करत होते। 66 जणांना रेस्क्यू करण्यात आलेले आहे। 4च्या सुमारास ही दुर्घटना। बाहेर येतोय मी, थांबा। होतं ते आता जवळपास पूर्ण झालेलं आहे। 86 लोकांना घेऊन एलिफंटाच्या दिशेने जाणारी जी काही नीलकमल नावाची बोट होती, जी 4 वाजता गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने गेटवे ऑफ इंडिया इथून निघालेली होती, त्या बोटीची दुर्घटना उरण कारंजा या परिसरामध्ये झाली आणि एक मोठा अपघात झाला। या अपघातानंतर सगळ्या यंत्रणा या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करत होत्या। त्यामध्ये नौदल असेल, मुंबई पोलिसांच्या बोटी असतील, त्याचबरोबर जे काही स्थानिक मच्छीमार आहेत, त्याचबरोबर ज्या एलिफंटाला जाणाऱ्या प्रवाशांना घेऊन ज्या नेहमीच्या बोटी आहेत, त्या सगळ्यांचा वापर या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये करण्यात आलेला होता। अधिकृतपणे या दुर्घटनेमध्ये दुर्दैवाने किती जणांचा मृत्यू झालेला आहे हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र शेकापचे जयंत पाटील हे स्पीड बोटच्या माध्यमातून या दुर्घटनेच्या स्थळी जाण्यासाठी निघालेले होते। आता आपण पाहतोय की जिथे घटना घडली तिथे जवळपास आम्ही पोहोचलेलो होतो, मात्र दुर्घटनेमध्ये असणारी बोट जी आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। मात्र जी माहिती मुंबई पोलिसांनी दिलेली आहे त्यानुसार जवळपास 86 लोक या बोटीमध्ये होते आणि त्यापैकी 66 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्याची अधिकृत माहिती काही वेळापूर्वी देण्यात आलेली होती। मात्र दुर्दैवाने या दुर्घटनेमध्ये किती जणांचा मृत्यू झालाय याची माहिती अद्याप तरी देण्यात आलेली नाहीये। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जी माहिती देण्यात आली त्यानुसार एका व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झालेला होता आणि त्यानुसार आपण पाहतोय की पुढच्या भागामध्ये समुद्राच्या अगदी जिथे दुर्घटना घडली त्या उरण कारंजेच्या परिसरामध्ये आपण गेलेलो होतो। मात्र तिथलं रेस्क्यू ऑपरेशन हे जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये मुंबई पोलिसांच्या बोटी असतील किंवा नौदलाच्या बोटी असतील, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जे काही रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलेलं होतं ते जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि सगळ्या ज्या प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा या दुर्घटनास्थळावरून आपण गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने आता आपण जातोय। मात्र दुर्घटनेच्या जिथे दुर्घटना घडली तिथलं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे। मात्र दुर्घटनेत अडकलेली बोट ही पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र जे आहे ते त्या ठिकाणी होतं। या दुर्घटनेमध्ये जवळपास 2 ते 3 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती ही देण्यात येते आहे। मात्र अधिकृतपणे देण्यात आलेली माहिती ही एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची आहे। ज्या ज्या लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात येत होतं त्यांना भाऊचा धक्का असेल, जेएनपीटी बंदर असेल, त्याचबरोबर गेटवे ऑफ इंडियाचा परिसर असेल, इथे तातडीनं आणण्यात आलं आणि त्यांना त्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं। मात्र आताची दृश्य आपण पाहतोय की रेस्क्यू ऑपरेशन हे जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि ज्या काही यंत्रणा रेस्क्यू ऑपरेशन मध्ये काम करत होत्या त्या सगळ्याच यंत्रणा आता समुद्रातून बाहेर आलेल्या आहेत। मात्र या दुर्दैवी घटनेनंतर जी लोक या दुर्घटनेमध्ये अडकलेली होती किंवा अपघातामध्ये अडकलेली होती त्यांना सुखरूपपणे ज्यांना बाहेर काढण्यात आलं त्या सगळ्यांना बाहेर काढल्यानंतर तातडीनं रुग्णालयामध्ये भरती केल्याची माहिती जी आहे ती देण्यात येते आहे। अजूनही आपण पाहतो की काही